अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी। वरळी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली। काँग्रेसनं बाबासाहेबांचा नेहमीच अपमान केला, मोदींचा आरोप। तर भाजपच डॉक्टर आंबेडकरांची शत्रू, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा पलटवार। दिल्लीतील संसद भवन परिसरामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली। तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडूनही अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं चैत्यभूमीमध्ये अभिवादन। दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर शेकडो अनुयायांची गर्दी। नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पतीनेच केली डॉक्टर पत्नीची हत्या। डॉक्टर नवरा आणि दिराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईचा निर्णय उद्या। ससूनच्या वैद्यकीय समितीच्या बैठकीमध्ये होणार निर्णय। टँकर असोसिएशनची मुंबई महापालिका आयुक्तांसोबतची बैठक संपली। संप मागे घेणार का नाही याबाबत 4 वाजता टँकर असोसिएशन निर्णय जाहीर करणार। शेतकऱ्यांना 2026 अखेरपर्यंत 12 तास मोफत वीज देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्ध्यामध्ये घोषणा। दिवसात 10 तास वीज देण्याचंही आश्वासन। राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। पुणे, नाशिक, नांदेड, लातूर, जळगाव जिल्ह्यांना झोडपलं। पिकांचं, फळबागांचं मोठं नुकसान। तर 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट। साता समुद्र पार लंडनमध्ये उभारलं जाणार विठुरायाचं मंदिर। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून विठ्ठलाच्या पादुकांचं लंडनकडे प्रस्थान। 65 दिवस आणि 22 देशांचा प्रवास करत पादुका विशेष कारनं लंडनमध्ये पोहोचणार।